नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या महाडीबीटी फार्मर पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अशा प्रकारचे मेसेज येत आहेत आणि त्यामुळेच कोणाला फवारणी पंप लागलाय, कोणाला कडबा कट्टर लागलाय, कोणाला ट्रॅक्टर लागले। तर अशा प्रकारचे बरेचसे जे पण काही अवजार आहेत तर त्यांची महाडीबीटी फार्मर पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न येतोय की एवढे जे सगळे घटक आहेत तर त्यांना नेमकं अनुदान किती मिळणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ एवढा महत्त्वाचा आहे की तुम्हाला अगदी फवारणी पंपापासून तर तुम्ही ट्रॅक्टर केला असेल किंवा त्यांच्यापेक्षाही जर मोठी मशीन केलेली असेल तर त्याला नेमकं किती अनुदान मिळू शकतं एवढं लक्षात घ्या। जर महिला शेतकरी किंवा SC ST कॅटेगरी मधून येत असलेला शेतकरी असेल तर मित्रांनो त्यांना कधीही या योजनेतून प्राधान्य असतं व अनुदान देखील जास्त असतं आणि त्यामुळेच नेमकं कोणत्या घटकाला किती अनुदान मिळणार आहे याची A to Z माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला जर कागदपत्र देखील अपलोड करायचे असले तर ते नेमके कागदपत्र आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने अपलोड करायचे यावर देखील मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे। त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, अशाच तुमच्या फायद्याच्या व्हिडिओज येत असतात त्या व्हिडिओज तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। आता मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला जर ट्रॅक्टर लागला असेल किंवा कोणतं जरी अवजार लागला असेल तर त्या अवजाराला नेमकं किती अनुदान आहे तर तेच आपण आता समजून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। आता मित्रांनो महाडीबीटीमध्ये एक महत्त्वाची बाब असते ती म्हणजे कृषी यंत्र योजनेच्या म्हणजे अवजारांसाठी अर्थसहाय्य। तर त्यामध्ये ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर 2WD व तसेच 4WD। आता मित्रांनो 2WD मध्ये कोणी पण सहसा 40 HP ते 70 HP पर्यंतच म्हणजे निवडत असतं। तर त्या ठिकाणी तुम्ही जर अनुसूचित जाती किंवा जमाती, अल्पभूधारक शेतकरी किंवा महिला शेतकरी असाल तर तुम्हाला या ठिकाणी 1,25,000 रुपये एवढं मानधन मिळणार आहे व इतर शेतकऱ्यांसाठी किंवा इतर लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी 1,00,000 रुपये अनुदान आहे। त्याचसोबत जर मित्रांनो आपण आता ट्रॅक्टर चलित अवजार, आता याच्यामध्ये कोणी नांगर केलेला असेल, कोणी वखर केलेला असेल, जमीन सुधारणी यंत्र असेल, त्याचप्रमाणे रिझर असेल, मित्रांनो अशा प्रकारचे बरेचसे या ठिकाणी अवजार आहेत। तर याच्यामध्ये एक महत्त्वाचं असतं ते म्हणजे तव्याचा नांगर। तर त्या ठिकाणी यांना म्हणजे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा SC ST किंवा महिला शेतकरी आहेत तर त्यांना 20,000 रुपये व बाकीच्यांना 16,000 रुपये। त्याचप्रमाणे मित्रांनो आता बरेचसे शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे तर या ठिकाणी पॉवर विडर ऑनलाईन केलेला आहे 2 HP पेक्षा कमी, म्हणजे ते सर्वात छोटं। तर या ठिकाणी त्यांच्यासाठी 50,000 रुपये म्हणजे 25,000 रुपये या ठिकाणी अनुदान मिळणार आहे व सर्वसाधारण जे शेतकरी आहेत तर त्यांना 20,000 रुपये अनुदान मिळणार आहे। आता याचप्रमाणे मित्रांनो बरेचसे आता पेरणी यंत्र देखील केलेलं आहे। कोणी बैल चलित पेरणी यंत्र करतं तर कोणी ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र करतं। तर याचं देखील आपण अनुदान समजून घेणारच आहोत, परंतु त्याच्या अगोदर आपण आता बऱ्याच शेतकऱ्यांनी फवारणी पंप देखील केलेला आहे। तर मित्रांनो पीक संरक्षण अवजारेमध्ये या ठिकाणी पाहू शकता ट्रॅक्टरच्या समोर जे फवारणी पंप बसवलेला असतो तर त्याच्यासाठी जवळपास 1,25,000 रुपये या ठिकाणी मानधन मिळणार आहे। आता याच्यासोबतच जर आपण कापणी यंत्र पाहिलं तर भुईमूग काढणी यंत्र असेल, त्याचप्रमाणे सोयाबीन काढणी यंत्र असेल, त्याला आपण रिपर देखील म्हणतो, तर त्याच्यासाठी 30,000 रुपये अनुदान आहे। याचसोबत जर मल्चिंग पेपर पाहिला तर याच्यासाठी देखील 50,000 रुपये मानधन आहे। आता सोबतच जर आपण कडबा कट्टर देखील बऱ्याच शेतकऱ्यांना लागलेला आहे तर मित्रांनो 3 HP पेक्षा कमी किंवा 3 HP ते 20 HP पर्यंतचं जर असेल तर या ठिकाणी 20,000 रुपये अनुदानापर्यंत अनुदान मिळू शकतं। हे डिपेंड असणार आहे की तुमचं किती HPचं या ठिकाणी कडबा कट्टर असणार आहे। त्याचसोबत जर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी मळणी यंत्र केलेलं आहे तर कोणी ट्रॅक्टर चलित केलेलं आहे व कोणी तसेच समजा जे इंजनचं मळणी यंत्र असतं तर ते देखील केलेलं आहे। मित्रांनो एकंदरीत सांगायला गेलं तर ही जी पूर्ण अनुदानाची PDF आहे ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त मला कमेंट करा, मी तुमच्यासाठी ही PDF डायरेक्ट तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल। आता मित्रांनो हे झालं कृषी यांत्रिकीकरण। त्याचसोबत जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला फवारणी पंप पाहायचे आहे। त्याचप्रमाणे बरेचसे जे असे घटक आहेत की जे शेतकऱ्यांना लागलेले आहेत परंतु त्यांना नेमकं अनुदान किती मिळणार आहे हे त्यांना माहीत नाही। आता रोटावेटर जर तुम्ही 5 फुटापर्यंत केलं तर तुम्हाला या ठिकाणी 42,000 रुपये मिळणार आहेत व सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी 34,000 रुपये मिळणार आहेत।
आता त्याचप्रमाणे आपण जर पेरणी यंत्र पाहिलं तर या ठिकाणी 7 फणी पेरणी यंत्रासाठी 18,000 रुपये व याचप्रमाणे या ठिकाणी 9 फणी पेरणी यंत्रासाठी या ठिकाणी 72,800 रुपये या ठिकाणी अनुदान मिळणार आहे। आता मित्रांनो, बरेच शेतकरी पॉवर विडर म्हणजे शेतासाठी लागणारे रोटर करण्यासाठी, जमीन मशागत करण्यासाठी पॉवर विडर हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी 5 HP पेक्षा जास्त इंजन असणारं पॉवर विडर ऑनलाईन केलेलं आहे। तर त्यांच्यासाठी 63,000 रुपये सबसिडी मिळणार आहे व जे सर्वसाधारण शेतकरी आहेत तर त्यांना या ठिकाणी 50,000 रुपये सबसिडी मिळणार आहे। याचसोबत जर मित्रांनो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जमीन कल्टिवेटर देखील केलेला आहे कोणी, तर त्यांच्यासाठी 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे। याच्यासोबतच जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाची बाब असते ती म्हणजे बैलचलित पेरणी यंत्र। आता पेरणी यंत्रामध्ये कोणी काय केलेलं आहे तर 4 फणी पेरणी यंत्र व 3 फणी पेरणी यंत्र अशा प्रकारचे 2 ऑप्शन निवडलेले आहेत। तर या ठिकाणी 4 फणी पेरणी यंत्रासाठी त्यांना 4,000 रुपये व 3 फणी पेरणी यंत्रासाठी त्यांना 3,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। आता बऱ्याच शेतकऱ्यांनी टोकन यंत्र देखील ऑनलाईन केलेलं आहे, तर टोकन यंत्रासाठी जास्तीत जास्त या ठिकाणी 10,000 रुपये मानधन मिळणार आहे। आता मित्रांनो, एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे फवारणी पंप। आता पीक संरक्षण अवजारांमध्ये फवारणी पंप ही एक महत्त्वाची बाब आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या, जर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप असेल तर त्यांना 750 रुपये। आता बऱ्याच शेतकऱ्यांनी एक महत्त्वाचा फवारणी पंप केलेला आहे ती म्हणजे 8 ते 12 लिटरचा 0.75 HP पेक्षा कमी इंजनवाला। आता मित्रांनो, जो महत्त्वाचा फवारणी पंप असतो रॅलीचा, तो 8 ते 12 लिटरमध्ये त्याची टाकी आहे, तर ते त्यांच्यासाठी 3100 रुपये या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे। व जो मोठा फवारणी पंप असतो त्याचं इंजन खूप छोटं असतं, तर मित्रांनो 12 ते 16 लिटरचं जी पण काही पाण्याची टाकी आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 3800 रुपये सबसिडी मिळणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी या ठिकाणी रोपवाटिका केलेली आहे, त्यांच्यासाठी देखील अनुदान मिळणार आहे व अशा प्रकारचे बरेचसे यंत्रसामग्री आहेत त्यांना देखील हे अनुदान किती मिळणार आहे, काय मिळणार आहे, तर याची पूर्णपणे माहिती मी तुम्हाला या PDF मध्ये देणार आहे। आणि या PDFची जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त मला कमेंट करा, मी तुमच्यासाठी ही PDF प्रोव्हाइड करून देईल। तर बाकी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगून अशाच तुमच्या फायद्याच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये।